शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होती। सलग 3 दिवस सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे। शिंदे सेनेला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले। गेल्या काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे। आता याबाबत अंतिम सुनावणी पार पडणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठात अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे। या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। सुनावणीनंतर नेमका काय निर्णय दिला जातोय याकडे राज्याचं लक्ष आहे। महापालिका निवडणुकांपूर्वी हा निकाल आला पाहिजे असेच प्रयत्न आहेत, कारण की नगर परिषदांचा केवळ निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। फेज वाईज निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत आणि पक्ष चिन्ह वाटपाची जी तारीख आहे नगर परिषदांसाठी ती सुद्धा 26 की 27 नोव्हेंबर आहे। त्यामुळे मोठा कालावधीमध्ये आहे आणि म्हणून मग निदान शिवसेनेच्या पक्षचिन्ह धनुष्यबाणासंदर्भात आणि शिवसेना या नावाबद्दल निर्णय होऊ शकतो असं मला वाटते।